मला आल्यानंतर हे कळलं की पांडुरंगाचे भक्त आहेत आणि वडील 100 झाले तरी अजूनही चालतात फिरतात आणि देवाची भक्ती मनोभावे करतात. पण या पांडुरंगाच्या भक्तावरती अनेकदा खूप आरोपही होतात. मला त्याच्यावर पण तुमच्याकडून तुम्ही काय असं दिलखुलासपणे त्याच्यावर कुठे बोललात की नाही मला माहित नाही, माझ्या ऐकण्यात नाही. पण समजा आता काही दिवसांपूर्वी जे धुळेचं मॅटर झालं गेस्ट हाऊसचं, त्याची काय दुसरी बाजू होती ही मला तुमच्याकडून ऐकायची. हो, आम्ही त्या दिवशी तिथे गेलो आणि ते कुठं घडलं काय घडलं जिथं आम्ही नव्हतोही पुढे विनाकारण ते पराचा कावळा आमचा काही संबंध कोणत्याही. पण त्या कमिटीमध्ये सर्व पक्षाचे आहेत. काँग्रेसचे लोक आहेत, ओबाडाचे लोक आहेत, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, सर्व पक्षाचे लोक आहेत. तिकडे मागं आमच्या पाठीमागं काय चाललंय त्याशी आमचा काय संबंध आला. कमिटीला कदाचित बदनाम करण्यासाठी गेला असेल, काय संबंध नाही, काही संबंध आमचा त्या प्रकरणाशी. चौकशी झाली काय? रिपोर्ट चौकशी होत नाही, झाली चालू चौकशी. रिपोर्ट आला काय नाही, काहीच नाही. आम्ही काय पाहिलं बी नाही ते काय रिपोर्ट आला काय आला. म्हणजे त्यात जवळपास बरेच आमदार होते. हो. पण त्यात नाव फक्त तुमचं घेतलं गेलं. मी चेअरमन आहे ना त्या कमिटीचा. त्याच्यामुळे कमिटीचा चेअरमन असल्यामुळे माझंच नाव येईल ना. चेअरमन असल्यामुळे माझंच नाव येईल. आमच्या रेस्टॉरंटला कोणत्याही पक्षाचा, आमच्या काँग्रेसचा नाही गेला, राष्ट्रवादी नाही गेला, शिवसेना गेला नाही, उभाटा गेला नाही, कोणीच गेलं नाही. पाठीमागं काय घडतंय आम्हाला काय माहिती. कदाचित कमिटीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असेल. कारण ते उशिरापर्यंत रात्रीच्या पद्धतीने चालू होतं. संजय राऊत स्वतः फॉलोअप घेत होते. ते आम्हाला काही त्याच्याशी माहिती, आमचा काही दुरान्वयाने संबंध नाही.